चला भाऊ, 2 महिन्याचा जमाना झाला. माझा मित्र काय मला मिळाला नाही, पण का करू, तो खूप आता मोठ्या पदावर गेलेला आहे. फॉरेस्ट मध्ये त्याला नोकरी लागली आणि आम्ही गावातल्या गावातच राहिलो. तोही एका शाळेमध्ये शिकला, तोही हुशार होता, मी हुशार होतो. पण आता मला काही नोकरी लागली नाही, पण मी गावामध्येच आता आपला गाई ढोरं चारणे आणि आपला शेतीचं काम करणे असंच करून राहिलो. आता त्याला खूप मोठ्या हुद्द्यावर गेलाय आणि तो काल मला दिसला मंडईमध्ये. काल मंडईमध्ये भेटला, म्हणजे मंडई पाहासाठी आला असेल. आता मंडईमध्ये आवाज दिल्यानंतर त्याच्या पत्नीला मी आवाज दिले, पण त्याच्या पत्नीनं काही मला ओळखलं नाही. पहा किती घमंड त्याच्या पत्नीमध्ये आहे ना, किती घमंड म्हणला त्याच्या पत्नीमध्ये. आता तो तेवढ्या हुद्द्यावर गेल्यानंतर त्याला आवाज दिल्यानंतर ती मला ओळखलं नाही तिनं. आता यानं कसं नाही ओळखलं तर मी पाहतो आता. पण आता याचा जिंदगी जी आहे, गाडी आहे, मोटर आहे, सगळं आहे ते, पण त्याची जिंदगी कशी उद्ध्वस्त करतो ते पाहतो आता. ठीक आहे, चला येतो त्याला भेटून. आता माझ्यासोबत बोलते की नाही पाहतो, तर पाहून घेऊन आता आपलं. खूप मोठा घर बांधलं नाही आणत. हा डबल मजली, हा कशी डबल मजली आहे तुम्ही काढतो. त्याला आवाज देऊन पाहतो आहे का घरी. मित्रा माझ्या नरेश नरेश रे, नरेश ओ नरेश. अरे कोण? नमस्कार. अरे नमस्कार. ओळखलं रे बाबा? तुला कावने ओळखी नाही, तू माझा क्लासमेट आहे. मग आपण एकाच शाळेमध्ये शिकलो, एकाच हा. वर्गात शिकलो. हा दोस्ता म्हणतात ना, ज्याच्या नशिबाले जोड त्याच्या वावर लागते चोर. बरोबर आहे ना. पहा, वर्गामध्ये मी हुशार, माया पाव पाव हा लिहे, हा पास झाला, याला नोकरी लागली, मी मागेच राहिलो. असं होते भाऊ आयुष्यामध्ये. म्हणून कधी कोणाला दाखवावं नाही, आपला विचार आपला दिमाग कधी दावावा नाही. हा बऱ्याच दिवसांना आलाच नाही का? बरेच दिवसानं म्हणजे तू भावा तुला नोकरी लागली, हो, मी फारच तू राहते पाहिजे गावी. बरोबर. आता ह्या मंडईच्या दिवसानं तू आलास. हो. काल मला मंडईमध्ये दिसला होतास. अच्छा अच्छा अच्छा. मी आवाज दिलो, पण तुझ्या घरवाली होती, हा, हा. तिला आवाज दिला, हा. पण तिने मला ओळखलं नाही. अशी पाहते, अशी टकमक टकमक चावून मटकत मटकत माझ्याकडे लक्ष नव्हती देत. त्या मडेचे नाव तसं आहे ना का? हा म म्हणजे मटकणे, हा ढ म्हणजे ढकल ढोकल, हो का. ई म्हणजे इकडून तिकडं आवाज दिल्यानंतर ती ऐकत नव्हती. अच्छा. म्हणून म्हटलं हा. घरी जावा हा. आणि माझ्या मित्राशी भेट घ्यावी. अच्छा. हा म्हणजे माझी भेट घ्यायला आला, हा बरोबर हा आहे. हा दोस्ता हा आला, चांगलं झालं. 5-10 मिनिट बस, मी हा. तुझी नाश्ता पाण्याची व्यवस्था करतो. हा हा अरे तू माझा मित्र आहे. हा हा म्हणतात ना, दोस्तासाठी जीव गेला तर चालन, पण त्याची दोस्तातली नाही तुटली पाहिजे. त्याला खरं दोस्तातली. बरं आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. सलामत रहे
बड़े चाहे दुश्मन जमाना हमारा, सलाम तेरे दोस्ताना। बस दोस्ता बस. अशीच दोस्ती आपली राहिल्या पाहिजे बरोबर आहे ना? आखरी वरी. हो का? हा आणि राहीलच. हा राहीलच. हा तुला आश्वासन देतो हो का? अशीच दोस्ती राहील. हो का? पण मी काय म्हणतो, हा. अरे आता तू 2 महिन्याच्या बाद आलास, हो ठीक आहे, हो 2 महिन्याच्या बाद आलास ना. हो. आता तू तर तुझ्या घरी माझा मानपान केलासच, बरोबर हा? आहे. काम नाही. पण आपण मित्र म्हणून कधी मानपान करू अशी माझी इच्छा आहे. अबे तर घरी आला तरी आमची मानपान झाला, आमची मित्राचा घरी मानपान तू माझा मानपान केलास ना, हो. पण मला तुझा मानपान करावं आहे ना. आता तुझ्या घरी येतो ना मी. माझ्या घरी कायला? हा. नाही नाही माझ्या घरी नाही. आपण एक काम करू, हा. आपण नाही का शहापूरला जाऊ. शहापूरला काय बे? हा हा काय शहापूरला अरे जाऊ? शहापूरला आहे मस्त तिथं तो पिपरी फाटा आहे का आपला, हा, तिथं जाऊन तिथं बसून असतो. हो का? हा म्हणतेस तर ठीक आहे बुवा. हा तू म्हणतेसच हा तर ठीक आहे ना, मी येतो ना, काय हरकत नाही. हो का? मुली यायला काही हरकत नाही. हा. मी येतो तुझ्यासोबत. येतेस ना? बिलकुल. हा 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 पण दोन गोष्ट मी माझ्या पत्नीने सांगून ठेवतो. हा हा तोपर्यंत थोडंसं बाजूला आहे. ठीक आहे, तिला सांगू दे. हो. कारण ते मी जर तुझ्यासोबत येऊन गेलो समज, हा कदाचित वेळ पाणी जर लागून गेला मला, हा तर बरोबर आहे ना. सांगला पाहिजे ना हा का? हा तिला सांगायला पाहिजे. माहित पाहिजे का अमुक माणूस अमुका माणसासोबत गेला बा. गेला आहे, बरोबर आहे बरोबर आहे. हा 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 तर मी 2 शब्द सांगू दे. ठीक आहे? हा. ज्योती, अगं हे ज्योती, काय हो? का करत होतीस गं? काय नाही, स्वयंपाक करत होती ना. हा, स्वयंपाक करत होती. हो. तर एक गोष्ट सांगून ठेवतो तुला. काय? आज माझा मित्र माझ्याकडे आला बर. एवढ्या दिवसातून, हं. आणि तो मला फिरायला चाल म्हणत आहे. फिरायला? फिरायला तर मी त्याच्यासोबत थोडासा येतो गावातून फिरून. बरं ठीक आहे, तोपर्यंत मी गरम गरम स्वयंपाक बनवून ठेवते. बिलकुल बिलकुल लवकर या हा. बिलकुल लवकर येतो मी. लवकर या. हो या. विठ्ठल, अरे हे विठ्ठल. अरे आलास तू? हो दोस्ता, हा मी माझ्या पत्नीला सांगून ठेवलं. हा म्हणला मी माझ्या मित्राबरोबर येतो थोडस गावातून. हा हा बरं आहे ना. चांगल्या शिकीकडे माणूस बाहेर गेला तर कसं चांगलं नाही वाटत. वाटतंय का? नाही. त्याच्यासाठी 2 शब्द तिथे सांगणं पाहिजे ना, हा, माहिती हा, पाहिजे. बरं आहे. तर आपण निघून का मग? निघून ना, चल ना. चल ना आता. चल ना. चल. ठीक आहे चल. निघून. हा हो का? अरे दुनिया में कितना गम है, अरे दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है.
दुकान आहे तिकडं, आजी का नाश्ता करायची रे. दोस्ता नाश्ता करायसाठी एवढ्या दूर आणलं बापा म्हणजे आज तुला काय असं काय वेगळं वाटून राहिलं का अरे वेगळं वाटत म्हणजे तेवढ्या दिवसापासून आपण एकत्र भेटला, हा. कधी बसला नाही, हा. कधी घेतला नाही, बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, म्हणून म्हणलं एखाद्या ठिकाणी बसायचं आणि थोडस घेऊन टाकायचं. हा का म्हणजे नाश्ता न पाणी, मग तेच तर म्हणून राहिलो नाश्त्यासोबत पाणी ते घ्यायला लागेल ना, बिलकुल बिलकुल बिलकुल. बरोबर आहे का नाही? हा, हा, नाश्ता पहिलं करून घेऊ, मग नंतर पाणी पिऊ. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा, ठीक आहे. आता भाऊ मी आपल्या मित्रासोबत आलो. पण त्याच्यामध्ये असा कोणता गम आहे तो माहित नाही बाबा. आता ना आपल्या गाण्याच्या माध्यमातून का गम होता त्याला तिथं सांगितलं मला, पण त्याचा गम विसरण्यासाठी काय ना काय आपल्याला करावं लागेल, बरोबर आहे? म्हणजे दुःख आहे त्याच्यामध्ये, ते दुःख दूर करावं लागेल का नाही? तर म्हणून एक योजना मी आखली आहे. ती योजना कशी सक्सेस करायची आता मी याचा विचार करत आहे. पहिले त्याला नाश्ता वगैरे चारतो थोडसा, मग नाश्ता वगैरे चारल्यानंतर मग पाण्याच्या मिसाना हे थोडी देऊन देतो. मग त्याचा संसार कसा उद्ध्वस्त करतो तर पहा. त्याची बायको मार मटक अशी, तर मला हे काय दाखवा आपल्या बायकोचा त्याचा संसार कसा उद्ध्वस्त करतो तर पहा आता तुम्ही सगळे जण. नरेश ओ मित्रा इकडे ये ना. अरे हा तो आपण नाश्ता केला हो. माहित आहे, हो. तो समोसा होता की तिकीट लागत होता. ते म्हणतात ते भेटची कमी तिकट अबे बाबा बाबा ते तरी मला तरी ते खूप तिकट होती, नाही म्हणून मी काय म्हणलो लोकांच्या तोंडातून धुवा निघते पण माझ्या कानातून धुवा निघला कानातून डोळ्यात डोळा नाही. अरे पण तू तिकट लागला असेल ना, भलता तिखट. तर हा बिस्लरीच्या पाणी आणलं पाहिजे. हं? पाणी पे ना, तू तिकट लागला ना, पाणी पिऊन घे ना. तर अबे हा पाणी हो का काय दुसरी पाणी शिवाय बाबा. अबे विनापेत अरे कशी- तू कशी वासा वासा दिला? उडाली? वासा दिसेल थोडीशी. तशीच वास येते थोडासा ज्यूस टाकलो, ज्यूस अच्छा दूध घे. ज्यूस ऑरेंज ज्यूस थोडा टाकलो. हा कारण सेंट आल्यानंतर माहित आहे का आपली पचनक्रिया राहते ना, पचनक्रिया चांगली होते. तुझे डकारा डोकारा हा, येते. डकार डुकार आल्यानंतर कसा गॅस निघून जाते बाहेर. म्हणून माहित आहे का याच्यामध्ये थोडासा ज्यूस टाकलो तर थोडा पिऊन पाहतो. नाही बे आपण नाही पिऊ भाऊ. ठीक आहे, तू नाही पिऊन पाह तर मी पिऊन पाहतो. ठीक आहे, बरोबर आहे. आणि मी पेल्यानंतर पेशील ना तू, हा, तू म्हणजे पे. तुला वाटत का मी तू काय हा बिलकुल म्हणजे तुला जहर देत असेल असं तुला वाटते? काय खरं नाही काय हा? विश्वास नाही जमान्यामध्ये असं तुला वाटते का? बिलकुल काम नाही ठीक आहे, आता पहा मीच पिऊन पाहतो ना. पे ना आता. काहीच नाही रे, ज्यूस असता येत. तू साहेब मग आता पेलो तरी तुझा पेला मग पेवतो बाय तू. ते आता काय हे मग मला का करायचं आहे. एक दोस्तच आहेस तू तुझा सन्मान करणं काम आहे. तू आता मग तुला वाटत असेल का मी तुला बिघडवीन नाही. जहर पाच राहिला त्याला काही कर. आता तुझ्या हातातच माझं जीवन आहे. तुझा पाप धर्म तुले करशील तसा भरशील. मला का करायचं आहे. नाही बी होते बसते बी माझी. अभी पिऊनच टाकतो ना का होते तर काय करू. पेलास विठ्ठल पेलास का? बे विठ्ठल अरे चांगलं. मा अंगपाय काम फिरून राहिला. अरे थोडसा असाच होते, तू थोडसा खडीभर थांब ना.
आता हालू नको, बरोबर नाही? अंगपाय फिटल्यावर हं? लागते अंगपाय फिरले जायला लागते. हा काहून? काय मी काय म्हणतो, हा तू माझ्या दोस्त आहेस, हो मी तुझा मानपान केला हा म्हणून मी बी काय करून राहिलो, हा पीले पीले ओ मेरे जाने, पीले पीले ओ मेरे जाने, पीले पीले ओ मेरे जाने, पीले पीले ओ तेरे जाने, ओ यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मेरे राजा, पीले पीले ओ मेरे जानी, पीले पीले ओ मेरे राजा, पीले पीले ओ मेरे जानी। भवाना नव का पे हा कारंजा हो कारंजा याला पुरी झोपली आता, हा कारंजा याला पुरी झोपली, चांगली चढली. बरं, पेलास तर पेलास, या मा तोंडावर केला असा फुवा मारला. हा तुला लागतो तुला तोंड हं? का होईत हा? मी म्हटलं संडाचा गड्डा असेल म्हणलं हा, गड्डा ना हा का होय? हा तो लागतो अबे तर कोण गायले भागते अरे तर हा पुढे मा तोंडात सांडला ना, सांगला ते मग चांगला नाही, चांगला नाही, सीधा उभा रे, सीधा उभा रे. याला आता पुरी चढली भाऊ, पुरी चढली. आता हा काय राहू असं का नाही, तर मी काय म्हणतो सरळ उभा राहायचा. आता चांगला उभा राह. हा माहिती का भाऊ, कधीच घेत नव्हता, कधीच घेत नव्हता. पण आपल्याला नाही का त्या बायकोचा जो तोरा होता ना, तो तोरा थोडासा कमी करायचा होता, म्हणून नाही का याला चढवायचा होता थोडासा, म्हणून याला थोडीशी पाजून टाकलं. आता पेल्यानंतर सरळ उभा राह, अबे तर राहून झाला पाहिजे सरळ उभा राह ना. हा आपण घेता, आपण असं थोडी थोडीच घेता, पण याला हे जास्त झोपली आहे. तुम्ही काय म्हणतो, हा सरळ उभा राह. अबे राहून झाला पाहिजे ना हा. म्हणजे ते हेकडा वाकडा दिसून आला पुरा. हा काय राहू शकत नाही. हा तू आता बरोबर नाही, चल मी तुला घरी नेऊन देतो. तू माझ्या घरी हा तू बिलकुल नको येऊ माझ्या घरी काऊन? नाही माझ्या घरी गेला असतं माझ्या बायको तुला फळ्यात झोडपले हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणतो, तू जाशील का बरोबर घरी? मी आपल्या घरी जातो बरोबर असेल ना? तू आपल्या घरी जा मी जाऊ आता, ठीक आहे जाऊ, बरोबर जातो. हा ठीक आहे, मी जातो आता. बिलकुल बिलकुल चला निघलं पाहिजे घराकडं. तेरा गम अगर न होता तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता. तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता. तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता. तेरा गम अगर न होता तो शराब मैं न पीता.
ज्योते हा ज्योते ज्योते घरी आहेस का हाय ज्योते बाप्पा मस्त चोक्या नांगावाने डोलून राहिले ना काउंटा नागावने नाही डोलं मला लकवा झाला लकवा वाटत आहे तसंच थंडीचा मारलाही असत पण हे वासकाची येत आहे अशी वास येऊन राहिली माही हा त्याच्या बहिमात दोन पोरं झाले तर वास नाही आली ना आता वास येऊन राहिली तुला अहो तेव्हा वास नव्हती येत मग पण हे कशी तरी दारू आणि वास येत आहे हा दारू पिला मी काय हो दारू पिला. आजपर्यंत नाही ना आता कोणतं टेन्शन येऊ पडलं असं माझ्या दोस्तानं पाहिलं दोस्ताना पाचलं म्हणून तुम्ही ना दारू पिऊन घेतलं कायले फालतू संसार खराब करायला लागले तुम्ही कायचा संसार हा कायचा संसार खराब करून राहिलो मी पेलो दारू तर तुम्ही पिलेत का हो नाही पेन मग माझ्या दोस्तानं पाहिलं सन्मान केला ना माझा बाप्पा दारूला सन्मान केला याचा बेवड्याचा ए! याचा त्याच्या नावाचा तुवा नवरा हो तुवा पती परमेश्वरनी सन्मानानं बोलाचा तर मग तुम्ही दारू पिलेत का हा येईन कायच्यासाठी माया बापाची कमाई मी काही कुछ भी करेंगे हम स्वतंत्र उमेदवार है आजपर्यंत पिलेत नाही हा. आता कोणतं टेन्शन आलं आहे तुम्हाला टेन्शन मुळे नाही ग हं? ही सन्मानाची इज्जतीचा सवाल आहे बाप्पा दारू पिण्याने लई लोकांची इज्जत होते हा? म्हणजे आज माहित आहे तुले का दारू पेल्यावाल्याने तीन गोष्टी कधीच नाही आवडत म्हणजे कोणत्या सांगू का सांगा दारू पेण्याने वाला जर रस्त्याने निघला का नाही हा. तर त्याला कधीच कुत्र नाही चालत कुत्र नाही चावत आणि दुसरी दुसरी गोष्ट सांगू हा दुसरी गोष्ट त्याला अजिबात करंट नाही लागेल करंट लागत नाही आणि मग तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या घरी चोरीची नाही होय बेवड्या पेव पेव मरशी नसा आणि तो तुझा दोस्त कोणता होय तो तुझा दोस्त होय लंगोटिया हा तो जिंदगी बर्बाद करायला लागलाय आणि दोस्त म्हणता हा दारूने जिंदगी बर्बाद होतोय माझी जिंदगी बरबाद चालेल झाली तर चालाल माझा संसार उद्ध्वस्त झाला तरी चालाल पण माझा दोस्त मला तुटला नाही पाहिजे असं हा. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था
पाना उसको तो दिया रे, इस पाना उसको तो दिया। एक काम करा, हा. हा व्यसन तुम्ही बंद करा, मी तुमच्या पाया पडते. मी बंद करत नाही. नाही अहो, आपल्या पोटी दोन लेकर आहेत, नाही निदान त्या लेकराचा तरी विचार करा हो. हा करू त्या लेकराचा कोण कोणासाठी करते या जमान्यामध्ये, आणि त्या पोरासाठी जमवून ठेवू. लमचे पाणी पाजतात का आजकालचे पोरं? नाही पाणी पाजतात का? थोडा तरी विचार करा. मी काहीच विचार करू शकत नाही. मी दारू पेईन म्हणजे पेईन. नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. चबरे तू जास्त चबर चबर करू नको, नाही तर माझी मेमोरी सटकली तर मग पाय. हो माझं ऐका, नाही का? माझी ऐका तुम्ही. माझ्या नसीबान थट्टा आज मांडली, माझ्या जीवनाची तार कुणी छेडली. माझ्या नसीबान थट्टा आज मांडली, माझ्या जीवनाची तार कशी छेडली. माझ्या नशिबाने थट्टा आज मांडली. माझ्या नशिबाने थट्टा आज मांडली, माझ्या जीवनाची तार कुणी छेडली, माझ्या जीवनाची तार कुणी छेडली. तुम्ही ऐकत का नाही? मी नाही ऐकत म्हणजे नाही ऐकत. लहान लहान लेकर आहेत, उद्याच्या दिवसाला कमी जास्त झालं तर मी कोणाकडे पाहून राहील. माझं लहान लेकर कोणाला बाबा म्हणून आवाज देतील. ते मला शहाणपण सांगायचं नाही. मी जेवढं सांगतो तेवढं आहे. काय? स्वयंपाक झाला का? नाही, स्वयंपाक झाला असेल तर जेवायचं वाढ बस. स्वयंपाक झाला नाही, नाही झाला ना? मी जेवण वाढणार नाही. ठीक आहे. तू नाही वाढस ना जेवायचं. नाही. माझी आता थोडीशी उतरली. हो. मी येतो आणखी पिऊन एक पाव. काय? घराबाहेर जायचं नाही. नाही, नाही जायचं म्हटलं ना. मी जाईन बोला ना. तुम्ही ऐकत का नाही? हा? ऐकत का नाही? कसं आहे की न काय तुझ्या पालवला पुत्र हो का मी? असं म्हटलं का मी? मग तू जायचं नाम का बांधून ठेवतोस का मला पुत्र समजून? एक काम करा, हा आंघोळ करा आणि पद्धतशीर जेवण करून घ्या. आंघोळ वांगळ मग होईल. केव्हा? मग नंतर संध्याकाळच्या पडगाले. हे आंघोळीचं टाइम आहे की संध्याकाळी आंघोळ करतात? माणूस आंघोळ केल्यावर करते. दारू केल्यावर पिते का? पहिले दारू पेईन मी. पैसे दे. काय? पैसे दे. आता कुठले पैसे आणू? हो नाही आहे माझ्याकडे पैसे. तुझ्याकडे पैसे नाही? नाही. या माय बहिमा 200 रुपयाची रोजी करतेस. 200 रुपयाची रोजी करतेस. हा? 50 रुपये घरामध्ये खर्च करतेस हा? आणि 150 रुपये तू आपल्या भावाने पाठवतेस. काय? हा? तू शहार पण सांग ना. पैसे दे म्हणजे दे. 200 रुपयाची रोजी करते तर दारू उडवासाठी नाही करत. कायसाठी करतेस? हा? कायसाठी करतेस? घर खर्चासाठी करते. हा 50 रुपये. लहानुले लेकरा त्याचा विचार करते. हा, तेवढी विचाराची बायको आहे ना. भावाचं घर भरतस. तर भाऊही देते ना आणून. फुकाचे दार वरच आहे का? फुकाचे तांदळाचे कट्टे ना आणून दे माझा भाऊ. नाही केवढा धुताचं नाही. नाही. बहिमान
बारीक तांदूळ इथे आणि ते ठोकर आणून देते आम्हाला डुकराचा खाना. कसाही बी आणून देऊ पण आणून देते ना. डुकर हो का? तर मग जाणार राबाले अंदा बारीक तांदळाचा कट्टा. मी जाईन तर जाईन, नाही तर माझ्या बाप्पाची इष्टेक आहे. हा. खुडू खाई. हो चाटू चाटू खाजो. कुडू कुडू नको खाऊ. हो. केवढा करुणीचा आहे तो रोबा. खुडू हिताचा हिवाना कणकीचा दिवा. हे तर माझ्या डोक्याच्या वर जाऊन आली ना आणखी. पण नाही म्हणत आहे ना मी. मी हो म्हणून आलो ना. नका म्हणत आहे ना. मी हो म्हणतो ना. नको जा. जाईन. माझी ऐका. हट. माझी ऐका. नाही म्हणलो ना. पिंट्याचे पप्पा नाही म्हणलो मी. माझी ऐका ना. नाही ऐकत मी. बाजूला होय. हा रस्ता सोड. मला जाऊ दे. नाही जाऊ तर काय करा. का करा. मी हो अहो मी जे करीन ते कोणीच नाही करू शकत. साधं उभा राहायची हर्षत नाहीये अवकात नाहीये. हा बेवडा जसा चोक्या नांगराला डोलून राहिला आणि मी जे करतो ते कोणी करू शकत नाही. बापरे हा. केवढा सुरतीवान आहे बा. मारीन भोगळा चाकू का नाही तर घाव ना दिसू देवाचा. हा तुला काय वाटते? भोगळा चाकू मारतो भोगळा. मला चाकू जरा भेटत कशी रस्ता सोडत माझ्याजवळ ठेवलाच नाही ते. हो भोगळा चाकू. बहीण मग आता जातो कलाबाईची येते. कलाबाईला चिकणार टाकणार तिच्याकडून घेतो एक पावडा आणून आणि मग येतो घरी. चला निघतो बहीण मग कलाबाई. साथिया नहीं जाना साथिया नहीं जाना कि जीना लगे. साथिया नहीं जाना कि जीना लगे. कलाबाई ए कले ऐ कलाबाई ऐ कलाबाई. का झालं रे. कले व कले. माय अरे का देव तुले. अव कले व कले. अरे का देव तुले. देनव मले. का देव तुले. अव थोडसे सुपारी. सुपारी खायला आलास का. अव थोडसे सुपारी. तुझ्या गुलाबी गालाची पपई गेली न दुपारी. तुझ्या गुलाबी गालाची पपई गेली न दुपारी. कले व कले देनव मले. कले व कले देनव मले. थोडसे
झालं रे का झालं तुले चला बाई हा पाय ना उभा तर ढंग नाही कोठवायला जेव्हा दारू भोगसू चला बाई आणि एक एक पावा दारू दे बरं. हा कानू दारू आण. बापा दारू आण लवकर आण. आणि म्हणजे अरे महिनाभर झाला हा, रोज दारू पितात हा, हा 5,000 रुपये त्यावर पहिलेचे आहेत पहिले ते 5,000 रुपये टाक आणि मग दारू देतो ए कलाबाई का कलाबाई नाही थोडीशी इज्जत नाही ठेवस काय हो लग्न इज्जत केली महिन्याभरापासून पैसे पाहिजे तुले बाबा मग फुकटाची आणतो का मी ए कलाबाई हा पैशाले माय ती कोंबडी चॉच नाही मारे मी मारतो चोच मी पैशाले चोच मारतो पहिले पैसे टाक आणि मग दारू घे पैसे लागतात तिथे पहिले मालतात पहिले पैसे दाखव दाखवतो ना पहिले आण. कुठे आहे पैसे पैशाने खाते कोणतं बापा कुठून आणलाच नाही लाव खोटा लाव बापा बापा हाच मोजते पाहिलीस का केवढा लंबा आहे बा नोट का नोट हा. आण माल पहिले पैसे दे तेव्हा पहिले माल पहिले पैसे दे खरं ना हा बेगम पाय माल घेऊन येतो बरं आणि नाही दिलास ना मग मी आण तू आण पाय बरं हे घे अरे वा हे भंडाऱ्याची वेळ कोची भंडारा भंडारा पहिल्या धारीची वेळ हे फुटली आहे तू ही कशी पण आहे सिसी तसा म्हण ना का फुटली न फाटली करून राहिला इथं हे बॉटल बरोबर आहे घे नाही तू फुटली आहे का सिसी पागल आहे बाई हा तू फुटली नाही राहते तर ते अर्धी नाही राहते अरे तुला अगदी म्हणलास ना हा भरून आला का पूर्ण भरून पाहिजे तुला हा आणि थांब मध्ये शाळा कसे होते तुला वाटत असेल ते दारू पेला काय ते सांगते हे घे आकड्या फुटली फुटली नाही फुटली हा मग फोडून दे मला फोडून देऊ हा. ई कलीले फोडता येते बापा अशीच आहो का मी मग हो बरोबर भाऊजी अनुभवी आहे बापा मग धंदा करतो मी धंदा बिलकुल अनुभव आहे हे घे पहिले पैसे दे देतो ना आता बाई. पहिले पैसे दे पहिले पोटात तर टाकू दे थोडं अरे पहिले पैसे दे थांब मला पाहू दे कुठे आहे पैसे हे तिथं आहे आता इकडे आहे खिसा कुठे आहे बापा माय हा इकडे इकडे खिसा आहे हा इथं आहे माय. अरे हा खिसा हा माग कुठं खिसा आहे कोणता टेलर भैया मागा खिसा शिवणारा आर्यन टेलर हो कोणचा सोमवारवाडीचा. केव्हा आहेस तो बरोबर टेलर तो बापा समोरून कोण हात टाकते आता दिसले थांब. हा आता लागला का लागला हाती नोटा आण मग बापा काऊन डोलून राहिला रे दे दे. हे घे
तू ओघजो नको. नाही, उलटी नाही करत, सीधी करतो. हा ठेवतो मी पैसे आता. कलाबाई कुठे होते पैसे? मला कुठे होते म्हणजे ते तिला ठेवा, चिमते. हो रे, आमच्या बाळाचा पार्स येतो. चिमते का सांगते जसा कायच्या चिमन नोट इथे ठेवल्या ना. कायच्या चिमन रे घामान. हा. चुप राय. तुमच्यापासून मी पागल बोलीन कोणाची पागल. हा हो. आणि मी त्यात पागल झाला पण आहे कलाबाई. हा पहिला मोठा तेव्हा मस्तकात बाळी. हा हा पे वापू तू लोक इथं झाकला काहून. तर मग मी त्या गड्डा दिसते ना. चुप राय. तर ते आले असतं मग मजा तर उडवले आला. माया पागल झाला बाई. काय झालं. हो दिलाच पैसे. एक काम कर, काय करू. तुला दारू देईन. हो दिलीस ना? माझं कामच आहे दारद्याचं. हा, लोणच्या का तुला ती लोणच्या? कायचं लोणचं राहतं राहतं. नाही राहतं गीत. हा, कांद्याची फोड सरतात. काय कांद्याची फोड नाही. मी काय काय मी आता काय तुला मीठ लागते. ए कलाबाई, हा मुतू लागली कोटी मुतू आहे. मुतू लागली कुठं मुतू का. हे पेल्यावर तुम्हाला मुताने हागायच लागतं का रे बा घरात. हा झोई आला पेला का मुतू लागली कलाबाई. हागू लागली कलाबाई. मुतू काय वा घरात काय हे सोडलं का तुम्ही. तिकडे मोत जाऊ का मुतशी काय अरे मा. अरे तिथं काय नाही मुक्त रे. अरे इकडे होय ना मा. अत्त कारल्याचा येलाय. अगे माय. अरे तिथं लोक मुततो. अरे तर दोडक्याचा येलाय माय. अरे तिथं लोक मुततो रे. तिथं तुझीचा येलाय मा. बाबा तुझ्या येतील का नाही येतील माया बोलते ना बोल. तो काय वाढणार आहे का वाढणार आहे? अरे मुलं दुधीचा येलाय रे. दुध्या लागतात. ते तिच्या मुतीन का नाही. हा. त्याला उलटी पालवी फुटल पण तो वारावता नाही. हा एवढे पावरफुल आहे. हा तू मोत. हा का सांगते जसा. कलाबाई, हा मी जातो घरी. मला काय आता राहू हा, जा घरी जा लवकर. इथं मुतू गितू नको. आपल्या घरी जाऊन मुतजो. ठीक आहे कलाबाई. जा 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 बरोबर. संबंध ठेव. हो जा जा जा. उलावर येते का की हा. तिकडे जा. अशीच राहतो कलाबाई. हो जा जा जा. दरवाजा लावतो मी. सुका सुरोळा उद्या येईल. हो जा जा. अरे बापा. चला बस भाऊ. मगाशी आलो तर एक एकच दिसत होते, आता दोन दोन दिसतात. घराचा दरवाजा रस्त्यात नाही दिसून राहिला मला. रावणिया घरा घर दिसेना मला. रावणिया घरा घर दिसेना मला. दाखवा दाखवा घर माझे मला. दाखवा दाखवा घर माझे मला. दाखवा दाखवा घर माझे
देखो, घूंगर से बाल देखो, खाने को दाना नहीं, बकरे की नाल देखो, शराब जिंदगी है, बंदगी है, अंधारे की चाल देखो, सुंदर के बाल देखो, खाने को दाना नहीं, बकरे की नाल देखो, शराब जिंदगी है, बंदगी है। डबके घ्या पेवळा तू मला बेवडा म्हणून राहिलीस का? नाही सुधनी का का नाही तर चांगले आत म्हणतो अजी होजी मान अजी होजी बापा बापा हा हो त्याला ओजी होचे म्हणतो पेवळ्याले नालीमध्ये पडू पडू राहायचे आणि तुला ओची काची म्हणतो केवढा मनातनाचा आहे हे कोळ्या पायाचा म्हणजे माई इज्जत नाही राहिली नाही काहीच नाही असं जेव्हापासून तुम्ही हा व्यसन चालू केल्या तेव्हापासून तुमची इज्जत करणं बंद केली साऱ्या गोष्टी जाऊ दे काय स्वयंपाक झाला का जेवण वा थोडीशी लाक्षर महिन्या लागत हा स्वयंपाक झाला का जेवण वाढ कोणत्या कष्टाला गेला होता का घरामध्ये तांदूळ पीठ आणून टाकला होतास हा घरात तांदूळ पीठ नाही हा घरात तांदूळ पीठ नाही घरी खायला काही जात नाहीये काय जात नाही 200 रुपये त्या गाडीच्या डब्यामध्ये ठेवलो आणि वणीला गेलो तर ते 200 रुपये सुद्धा तू डब्यातून काढून नेलास बेवडे ओय 200 रुपये ते कमायचे नाही तू जर कमाई करत असशील माझ्या घरी आलीस म्हणून करते तुझा नवरा होय माझा अधिकार आहे नाही. 200 काहून 1000 नाही मी हो म्हणजे पर्याय ह्या पर्यायाला पोचतो मी काहून म्हणजे मी मरते आहो ना तू माझ्या अर्धांगी दिवस म्हणून पोचशील असा आणि तू गावामध्ये सांडावानी हिंडशील सांड हेली सांड सांड हेली शहरा महिन्या लागत होती घरामध्ये दाना नाही म्हणतेस ना मग ते पाय माय मावशी काय करू तिच्या घरी जा हं? आणि तिच्या घरून उष्ण उदाहरण मागून थोडीशी शरम तर लागायला पाहिजे आ? ते मावशी हा काय बोलली तर सायंकाळी जाऊन तर तिच्या बरोबर झगडा केला त्या आत्याच्या घरी गेली जाऊन बसाले तर तिच्या घरी जाऊन झगडा केला झगडा करी कोणाच्या घरी जाऊ नाही देस तर येऊ नाही देत आणि कोणाच्या घरी जा म्हणतेस बोले तू कसा जाऊ देईन तुले ते पाय बिचारी माय मावशी पाहून राहिली अव मावशी काय हसतेस तुला पुरिया खसला माझे मावशी न 2 भीम उभे आहेत आणि ते मध्ये दाखवून राहिली सगळं काय हसतेस माझ्या जीवनाच्या गती तुला येते हसा न मध्ये आता फासा सैतानी मी आजपर्यंत कोणाच्या घरी गेली नाही आणि जाणारही नाही असा
जहाकारी बारी कुठून तारी राया नाही चंदिल राया अन्न जहा राया कुठून तरी आला नाही चंदिल राया दाना नवस झाले या गावात आले तर नाही पाहिलं कुणाचं नवस झाले या गावात आले तर नाही पाहिलं कुणाचं नवस झाले या गावात आले तर नाही पाहिलं कुणाचं नवस झाले या गावात आले तर नाही पाहिलं कुणाचं पाहिल्या 10 वर्ष झाले या गावात आली घर नाही पाहिलं कुणाच हे सांगते हे चर्री शेरी सांगते एक शेरीनं पुऱ्या गावाला फेरी म्हणजे मी पुरा गाव फिरून येते आणि माझ्यावर सांगते 10 वर्ष झाली या गावात आली घर नाही पाहिलं कोणाचं म्हणते तू घर नाही पाहिली नाही कोण लावणार आहे मला बठ्ठा न पैसा उडवतो स्वतःचा पठ्ठा ग तू पडली विचारी व मल्लाय नारी कोणाच्या सामने झुकायचं पडली विचारी व मल्लाय नारी कोणाच्या सामने दिसत नाही मा फडकळा या काटून जर वकर चुकलं का नाही तर त्या काट साहेब उतरत नाही तुमच्या पायथा एक पास नाही राहिला अंगावर बीचा मी सांगता कधी घेतच नाही मी हो तब्येत नाही राहील चांगली माझी तरी कोणीचे जातात उड्या तानामध्ये राबाले आता बदल मारते येते ना बेवडा बदो नाही ते पुढे हाड जमा करीन हा पासच नाही येत आडव्याचा का जमा करा बस माझ्यानं बहुत झालं सहन आता मी हे सहन करणार नाही तू हो का करशील मी चालली आपल्या माहेराला गाठोडं घेऊन महाराज असेल चालली जाणं तुझ्यासारख्या छप्पन आणतो मी बाप्पा एकही लोक भेटो पण 56ची गोष्ट ऐ, ज्याच्या जवानी चारा त्याले बायका 13 बाप्पा मोठा 13 बायका मला आला तुझ्यासारख्या हा. 56 करतो 56 एका लोक पोचला पण पण त्या 56ची गोष्ट करते मी मोठ्या नाकानं सांगून राहिली आपल्या महाराज जातो एवढी धमकी कोणाला सांगून राहिली तुम्हाला म्हणजे हो मी धमकी तू ऐकत नाही व इतके दिवस नाही ऐकत खरंच ना हा चालेल मी जातच ना पण एक गोष्ट लक्षात ठेवतो तू महाराजाला जातच जा पण पुन्हा माझ्या दरवाजात नाही पाहिजे तर महाराजाला जा आणि मी पाहतो की तुझ्या बापा भावाचे येते तुझा किती दिवस निंबेकार होते हे लक्षात ठेव ठीक आहे हा चालली मी जातच ना चालली चाल गेटावर हो चालली होऊन जात नाही तू तुले मायाची आठवण आली ना चल गेटावर हा घडला पाहिजे चाल ओ कोण रांधून वाहते कोण कपडे लागते धुत्याला कोण तुला पैसे देते तर मी पाहिजे मी हो. तसाच राहीन बघत अंग धुतल्यानं बाई बंदी हो म्हणून आजवरी वैस केल्या आता नाही करू शका हो कोण? तुम्हाला या लागेल माझ्या माग अरे हट तू दुसऱ्याला सांग मला नाही सांगायचं माझ्या सांगत तुझ्या मागा मागा हो मी येतच नाही व पाहतेच हो जा पाय हो चालली हो जा ना
आणि तुला तेही सांगतो तुला आदत आहे हो का तुला आदत आहे मा भावा रस्त्यावर आहे हं, बांध्या हं. तुला आदत आहे त्या माय बाबा चोरून चोरून नेवाच्या का माया तुरीच्या शेंगा तोडून नेवाच्या नाही आपल्या बापा भावाचा हो नाही तुरीच्या नाही पोपटीच्या शेंगा नाही त्या तुरीच्या देशी तर चालल पण पोपटीच्या डोकरायचो काहून? नाही 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 त्या बापाले पचे नाही त्या भावाले नाही पचे रात्रभर झोपावची नाही तिथे भाऊ आणि तो बापाही नाही झोपावता का बरं आणि तो आपल्या बापा भावाने देशी तर चालल पण आपल्या बहिणीला नको देतो काहून रे अहो, काहून का थंडीची हो का जबान पलटून नाही राहिली हो हा नाही नाही थंडीची हो का करून देऊ का गरम नाही चालली मी हो जाना हो चालली हो चाल चालली निकाल काल नाही जाईल जाणं तर मी थोडी मनाई करून राहिलो मग मी सांगलेल्या गोष्टी बिलकुल ऐकलीस ना तू हो हा तर ते सांगतो इथून बिलकुल मी पाहतच आहे तो आता त्या बाधेकर काय रे माग मागच चाला रे बा मी पाहत राहतो ना इथूनच पाहत राहतो नाही बा माग मागच या निकाल म्हणलं ना हो चालली काय करू बघता वाटलं नवाचे सुखाचे गेली पण आता कोणाची दृष्ट लागली माझ्या संसाराला तीच तर मला माहिती नाही आणि कोणाचं आम्ही वाईट केलं असं जो आमच्या संसारात कोपला विपते पड़ी जब रामचंद्र परे वानर सेना बुलाई मेरी बिगड़ी कौन बनाई मेरी बिगड़ी कौन बनाई मेरी बिगड़ी कौन बनाई हाँ विपत पड़ी जब रामचंद्र परे विपत पड़ी जब रामचंद्र परे वानर सेना बुलाई बिगड़ी कौन बनाई मेरी बिगड़ी कौन बनाई मेरी बिगड़ी कौन बनाई बापा 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 बाबा बाई ओ बाबा असं काय येणं केलं काय करू बाबा हा जिथं स्वर्ग म्हणून तुम्ही दिले त्या नरकामध्ये ढकलल्या मला अहो काय झालं म्हटलं की मला लग्न काही करायचं आहे तरी नाही ऐकल्या आणि मला त्या डोहामध्ये ढकलून दिलेत मी म्हणून राहिलो न येणारी मुलगी माझ्या घरी आली कशी बाबा आजपर्यंत माझी मुलगी माझ्या घरी आली नाही आता अचानक का आली तर मोठी लंबी कहाणी सांगत आहे कसं काय झालं बेटा बाबा हा तुमचे जावई 9 वर्ष दारू नाही पिले हा आणि आम्ही महिना झाला गावी आलो तर आपल्या मित्राच्या संगतीने लागून घराचं पुरं त्रास करून ठेवलं अगोदर तर त्यानं दारूचा शोक होताच नाही नाही माझ्या मित्रामुळे लागलं होय घरी जाणार नाही खायला काहीच नाही अरे अरे बापा बापा. उन्हातानामध्ये मी वणीला जाते हा त्या डुब्यामध्ये पैसे ठेवते ते सुद्धा चोरून देतो बाबा
म्हणजे मग सांगा काय करू मी, काय करू त्यांच्यासोबत राहून? बेटा ह्या सर्व गोष्टी तुझ्या बरोबर आहेत. आलीस तर आलीस, आता 2-4 दिवस राह. त्याच्यानंतर मग मी त्याचा तोडगा काढतो. ठीक आहे? ठीक आहे बाबा. ठीक आहे. चल घरामध्ये चल, जेवण खावण कर, उपाशी असतील एवढ्या दिवसाची. चला 4 महिने झाले माझी बायको माहेराला गेली. बहीण मा इकडे